नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. प्रश्न, स्त्रियांवरील हिंसेचे प्रश्न, ज्या ज्या प्रश्नांना स्त्रियांचे प्रश्न म्हणून म्हटले जातात, ते जोपर्यंत पुरुषांना आपले वाटत नाही तोपर्यंत प्रश्नांच्या मुळावर काम नाही होत. आपण स्त्रियांना, असंख्य स्त्रियांना सबळ करू आपले प्रश्न लढण्यासाठी, पण जोपर्यंत पुरुषांची पारंपरिक वर्चस्ववादी भूमिका बदलत नाही आणि ज्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेतला नाही तोपर्यंत प्रश्नाच्या मुळाला आपण हात नाही लावत. या हेतूने 32 वर्षापूर्वी मावा नावाची संस्था, आता आपण 2 प्रकारचे मावा चांगल्या आयुष्यात जाणतो, पण हा तिसरा जो आहे एकदा लक्षात ठेवला, विसरता येणार नाही. तो शॉर्ट फॉर्म आहे मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूज. नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अनेक दिवसानंतर आपण खरं तर सर्वांशी आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधतोय. युवा मैत्रीने एक युवकांसाठी एक उपक्रम सुरू केलेला आहे, हेल्पलाईन सुरू केलेली आहे, आणि त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून ते ज्या काही समस्या किंवा ताणतणाव 15 ते 35 वयोगटातील युवकांना युवतींना येत आहेत, त्या संदर्भामध्ये त्यांनी लोकांना मदत व्हावी, त्यांना बोलताना मोकळं करावं, मनातील काही वेदना असतील, संवेदना असतील, त्या त्यांनी युवा मैत्रीशी संपर्क करून मन हलकं करावं, यासाठी त्यांनी हेल्पलाईन सुरू केलेली आहे. तर या हेल्पलाईनची नक्की संकल्पना काय आहे, कोण या हेल्पलाईनशी संपर्क करू शकतं, यासाठी आज आपण युवा मैत्रीच्या काउन्सिलर डॉक्टर गीतांजली जाधव चव्हाण यांच्या बरोबर आपण संपर्क साधतोय. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी परवा एका ठिकाणी फिरत असताना मला तुमच्या युवा मैत्रीचा नंबर मी बघितला आणि मग मला एक कुतूहल निर्माण झालं की नक्की युवा मैत्री हेल्पलाईन नक्की काय आहे, कोण याच्यामध्ये संपर्क करू शकतं आणि कशा पद्धतीनं तुमच्याशी संपर्क साधल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला जे काही असेल ती माहिती कशा पद्धतीनं देता, तर याबद्दल तुम्ही आम्हाला आज माहिती द्या. युवा मैत्री ही हेल्पलाईन मावा संस्थेअंतर्गत ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे पुण्यामध्ये. मावा म्हणजे मेन अगेन्स्ट व्हायलन्स, महिलांवर जे हिंसाचार होतो त्याच्या विरोधात पुरुषांना संवेदनशीलतेनं तयार करणं, त्यांच्याशी योग्य संवाद साधणं, अशा प्रकारचं काम मावा गेले अनेक वर्ष युवकांबरोबर करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू आहे. त्याच माध्यमातून युवकांचे वेगवेगळे प्रश्न त्यांना मोकळेपणाने मांडता यावेत या उद्देशानं 15 ते 35 वयोगटातील युवक युवती तसेच इतर आमचे जे मित्र आहेत, 35 वयोगटातील कोणतीही व्यक्ती जी वेगवेगळ्या ताणतणावाला सामोरं जात आहे ती आम्हाला या हेल्पलाईनवर फोन करू शकते. साधारण आता तुम्ही म्हटलं की 15 ते 35च वयोगट तुम्ही का निवडलेला आहे, काय त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? आता सध्या वेगवेगळ्या हेल्पलाईन्स कार्यरत आहे. मग कनेक्टिंग संस्थेसारखी हेल्पलाईन आहे किंवा इतर केंद्र सरकारची हेल्पलाईन आहे. याच्यावर किंवा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणारे किंवा प्रामुख्यानं प्रायमरी हेल्पलाईन आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु युवकांचे सध्या जर आपण बघितलं तर युवकांचे प्रश्न वाढत चाललेले आहेत आणि या वयोगटामध्ये बऱ्याचदा की मोकळेपणाने बोलण्यासाठीची जागा सोशल मीडिया आणि या सगळ्यावर खूप इमोशन्स मुलं पोस्ट करताना दिसतात, पण खऱ्या अर्थानं मनातलं सांगण्याची जागा त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ही हेल्पलाईन सुरू झाली आहे. आता आपण बघितलं की 15 ते 35 वयोगटातील जे युवक आहेत, युवती आहेत, मग ते कोणकोणत्या प्रश्न घेऊन येतात, म्हणजे कोण गट आहे तुमच्या, साधारण टार्गेट गट कोण आहे, कोणी तुम्हाला करू शकतं, मग शेतकरी आहेत, व्यावसायिक आहेत, विद्यार्थी आहेत, तर तशी काही तुमच्या पद्धतीनं किंवा तसे काही ही केलेली आहे का, तुम्ही काही बंधन आहे का, कोण कशा पद्धतीनं तुम्ही त्या लोकांची माहिती देता किंवा त्या लोकांनी जर तुमच्याशी संपर्क साधला तर त्यांना कोणती मदत आपण देता? पण जसं मी म्हणाले की 15 ते 35 वयोगटातली कोणतीही व्यक्ती आम्हाला फोन करू शकते. स्त्री असो, पुरुष असो, किंवा त्याचा व्यवसाय कोणता आहे, शेतकरी असो किंवा शिकणारी मुलं असो, नोकरी करणारी असो. मग याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. मग त्यांचे करिअरचे ताण आहेत, कधी कधी आपल्या सामाजिक प्रश्नानुसार मुलग्यांनी कमवतच असलं पाहिजे तो ताण आहे. त्याच्यानंतर कधी कधी नातेसंबंधांमध्ये ताण आहे किंवा
बऱ्याचदा म्हणजे परालिंगी व्यक्ती पण आम्हाला मोकळेपणा म्हणजे लैंगिक संबंधितचे प्रश्न आहेत किंवा लैंगिकता ओळखी संदर्भातचे प्रश्न आहेत या संदर्भात मोकळेपणाने कोणतीही व्यक्ती आमच्याशी बोलू शकते. 35 वयोगटातली कोणतीही व्यक्ती जी ताणाला सामोरे जाते आहे ती व्यक्ती आम्हाला फोन करू शकते. मग ती स्त्री असू शकते, पुरुष असू शकते किंवा जसं म्हणतो परालिंगी असणारी व्यक्ती असू शकते किंवा ग्रुपमधली आमची मित्रमैत्रिणी असू शकते. तर वेगवेगळे प्रश्न मग त्यांच्या करिअर संदर्भातले प्रश्न असतील किंवा नातेसंबंधातले प्रश्न असतील, लैंगिकते संदर्भातले प्रश्न असतील, असे कोणतेही प्रश्न किंवा कोणतीही समस्या ते आमच्याशी शेअर करू शकतात. प्रामुख्याने या हेल्पलाईनचा उद्देश असा आहे की कोणताही म्हणजे की वेगवेगळ्या ताणतणावाला सामोरं जात असताना मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकाची मदत घेणं नक्कीच लोक घेतात किंवा ती घ्यायला हवी. परंतु प्रथम उपचार काय आहे तर कोणीतरी त्यांच्या मनात चाललेली उलघा, त्यांच्या मनात मन झालेलं सैलभैल मन शांतपणे ऐकून घेण्याची जागा उपलब्ध असावी की ज्यावेळी मनात खूप ताण निर्माण झालेला आहे किंवा खूप मोठ्या नैराश्याला मुलं सामोरी जात आहेत अशा वेळी मोकळेपणाने बोलता यावं आणि ऐकणारी व्यक्ती ही कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता नॉन जजमेंटल कोणताही सल्ला न देता ती आपल्या भावनेसह आपल्या बरोबर असणारी व्यक्ती ऐकणारी जागा विश्वसनीय जागा उपलब्ध करून द्यावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. प्रामुख्याने या वेगळेपण ह्या हेल्पलाईनचे इतरही हेल्पलाईन काम करतात पण वेगळेपण हे आहे की याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं पुरुषांना किंवा युवकांना आवाहन करतो आहोत. कारण जर आपण बघितलं तर पिढ्यानुपिढ्या पुरुषांना पुरुषत्वाच्या एका चौकटीमध्ये बांधलेलं आहे आणि त्याचं दडपण त्या मर्दांगीचं ओझं वर्षानुवर्ष पुरुष वागवताना दिसतात. म्हणजे प्रामुख्यानं मुलांनी रडू शकत नाही, तो आपल्या जे काय आहे तो व्यक्त होऊ शकत नाही, व्यक्त करत का तर मग एखादा जर रडला तर त्याला मग का असा मुळमुळ रडतो असं म्हटलं जातं. बऱ्यापैकी बऱ्याचदा की ताण शेअर करणं किंवा आपली समस्या सांगणं किंवा रडणं ज्या भावना आहेत त्या व्यक्त करणं हे शिकवलंच जात नाही आणि मग तशा जागाही आपल्याकडे उपलब्ध नाहीये. तर अशा प्रकारचा पूर्वग्रह बाजूला सारून पुरुषांना मोकळेपणाने रडता यावं, मोकळेपणाने मनात चाललेली उलघाल बोलता यावी, मुलग्यांना मोकळेपणाने बोलता यावं. भावना व्यक्त करणं म्हणजे कमजोरी नाहीये, आपल्या मनातलं बोलणं म्हणजे की आपल्या मर्दांगीवरचे प्रश्नचिन्ह नाहीये. तर आपण पण पुरुषही माणूस आहे आणि त्यांनाही ते व्यक्त करण्याची संधी मिळावी, तशी मोकळी जागा मिळावी म्हणून ही हेल्पलाईन सुरू झाली आहे. आता आपण ऑक्टोबरमध्ये तुम्ही म्हटलं की ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे, मग त्यामध्ये तुम्हाला कसा अनुभव आहे त्या या हेल्पलाईनचा? कोणत्या पद्धतीनं कोणते प्रश्न घेऊन लोक येत आहेत, मुलं येत आहेत, युवती येत आहेत का, मुलांची येत आहेत, कोणते प्रश्न घेऊन तुमच्याकडे येत आहेत आणि निदान त्या पद्धतीने कोणत्या समस्या तुम्हाला दिसत आहेत की या लोकांना या गोष्टीचा ताणतणाव आहे? वेगवेगळे प्रश्नांवर लोक आम्हाला विश्वासाने फोन करतात, ज्याच्यामध्ये मुलगी आहेत, मुली आहेत किंवा इतरही काही मित्रमैत्रिणी आहेत. त्याचबरोबर एक वेगळा फोन होता ज्याच्यामध्ये की एका 20-22 वर्षाच्या मुलीच्या आईने आम्हाला फोन केला होता. मुलगी युवकांसाठी आहे मान्य आहे, पण माझी मुलगी सतत फोनवर असते, ती कुठल्याही आमच्या बरोबर कसलाही संवाद साधत नाही, काही ऐकून घेत नाही, त्याचा मला प्रचंड ताण येतो. तर तुम्ही त्या मुलीशी बोलाल का, म्हणजे युवकांशी तुम्ही बोलणार आहात, युवकांच्यामुळे ज्यांना ताण येतो तेही तुम्हाला अशा वेळी काही फोन करतात किंवा कधी कधी आजी आजोबा पण फोन करतात. तर असं होतं तर जर अशा प्रकारचा फोन आला तर आम्ही नक्की त्यांना त्यावेळी त्यांच्याशी मोकळेपणाने ते बोलू शकतात आणि आम्ही शांतपणे त्यांचं ताण ऐकून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मॅडम, अनेक वर्षापासून तुम्ही मानसिक आरोग्याशी जोडलेला आहात. मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये किंवा या पद्धतीचे काय फोन तुम्हाला येतात की मानसिक ताण आहे, ताणतणाव आहे आणि त्यामुळं आर्थिक समस्याचा आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, पण मानसिक समस्याकडे त्याकडे कसं बघता आणि त्याचे प्रश्न काही फोन तुम्हाला येतात का आणि तुम्ही त्याला कोणत्या पद्धतीनं उत्तर देता आणि त्याला कशा पद्धतीनं आधार देता? खूप वेगवेगळे फोन येतात. जसं आम्ही म्हणतो की प्रथमोपचार आहे, ऐकून घेणं शांतपणे आणि कुठलाही नॉन जजमेंटल ऐकून घेणं हा प्रथमोपचार आहे कुठल्याही मानसिक अस्थिरतेचं. म्हणजे डिप्रेशन आहे, म्हणजे बऱ्याचदा असा अभ्यास पण झालेला आहे की आत्महत्या करणारी एखादी व्यक्तीच्या आपल्या हेल्पलाईनवर जर फोन करेल, म्हणजे ज्यावेळी आत्महत्येचे विचार होतात मनामध्ये येतात, तर त्यावेळी बऱ्याचदा आवाहन केलं जातं की एक कॉल तुम्ही करा, की त्या विचारांच्या जेव्हा मनामध्ये वादळ उठलेलं असतं त्यावेळी जर कोणी शांतपणे त्यांच्या मनाची उलघाल ऐकून घेतली तर आत्महत्येचा विचार बदलून त्या माणसाचं आयुष्य वाचू शकतं. म्हणून प्रथम गोष्ट काय आहे मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाची, की कोणीतरी आपलं शांतपणे ऐकून घेणं महत्वाचं, ती जागा निर्माण करणं. मग
वेगवेगळे ताण असतील. मग करिअरचा ताण आहे, जसं मी मगाशी म्हणले की पुरुषांवर कमवण्याचा ताण आहे, मग नोकरीचे ताण आहेत, नातेसंबंधांमधले बदलते जे काही प्रश्न आहेत, नातेसंबंधांचे ताण आहेत, स्पर्धा ज्या आहेत त्याच्यात जीव घेण्या स्पर्धांमध्ये मुलांवर निर्माण होणारे ताण आहेत. तर या सगळ्या ताणांमध्ये कोणीतरी शांतपणे आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करते, आम्हाला ऐकून घेण्याचा प्रयत्न करते, हेही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण बघितलं की तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या समस्या, आरोग्याच्या समस्या आहेत, मानसिक आरोग्याच्या समस्या, असे एखादी काही तुम्हाला अनुभव सांगता येईल की बाबा या प्रश्न घेऊन किंवा ही समस्या घेऊन त्या व्यक्ती आमच्याकडे आलेली आणि तिने ती समस्या त्या पद्धतीनं तुम्ही तिला व्यवस्थितपणे तिला ऐकून घेऊन तिला असं समाधानकारक आपण तुम्ही तिला उत्तर देऊ शकलेला, अशा काही केसेस तुम्हाला आहेत किंवा तसं काही एखादी फोन किंवा एखादा संवाद तुमच्याशी झालेला तो तुम्हाला सांगता येईल का? उत्तर म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण शांतपणे समोरची व्यक्ती जेव्हा सैवट झालेली असते, तिच्या मनामध्ये विचारांचं एक काहूर माजलेलं असतं, तर तेव्हा तिला समजत नाही की आपण काय निर्णय घ्यावा, कुणाशी बोलावं. तर अशा वेळी जेव्हा माझा अनुभव आहे की एका मुलीने मला विशीतल्या फोन केला होता आणि तिने सुरुवात अशी केली की मला घराबाहेरच पडायचं नाहीये आणि मला घरात बसून जे करता येईल ते करेन, पण मी इंजिनिअरिंगची फी भरली आणि घरातल्यांमध्ये प्रचंड ताण निर्माण झाला आणि मला त्याचा त्रास होतो आणि ती रडायला लागली. सुरुवातीला असं वाटलं की फक्त बाहेर पडायचं नाही हे कारण आहे, पण मी जसं म्हटलं की जसा पुरुषांच्या स्वतःच्या आयुष्यावर पण या सगळ्या पुरुषसत्तेचा परिणाम होताना दिसतो, पण महिलांच्या एकंदर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर पण खूप मोठा परिणाम शतक होताना आपल्याला दिसतोय. आणि आजही आपण म्हणतो की 21व्या शतकात आपण इतकी प्रगती करतो आहोत, ज्या वेगाने विकास होतो आहे त्या वेगाने मात्र वैचारिक विकास होतो की नाही हे मात्र पडताळून बघावंसं वाटतं. आणि एक मुलगा मुलगी समान आहे, ही समानता, ही जी समानता आहे किंवा समता आहे आपण म्हणतो, जेव्हा असे फोन येतात तेव्हा मात्र त्या पुरुषसत्तेच्या मुळाशी जायला भाग पडतं. तर तो फोन असा होता की मी बाहेर पडणार नाही, मला घरातूनच काम करायचं, तर मग मी त्यासाठी ब्युटी पार्लर टाकेन की जेणेकरून माझा पुरुषांशी संबंध येणार नाही. मग जेव्हा मी बोलत गेले, तिला विश्वास दिला की तू जे बोलतेस त्या मोकळेपणाने बोलू शकतेस, मी तुझ्या भावने बरोबर आहे. बोलता बोलता हळूहळू तिच्या मनातली दारं ती उघडायला लागली आणि मग तिने सांगायला सुरुवात केली की माझी आई छोटी मोठी घरकामं करते, वडिलांना प्रचंड व्यसन आहे, त्या आईवर सतत संशय घेतात, त्यातनं तिने बऱ्याचदा आत्महत्येचा प्रयत्न केलाय, त्यांना कधीच मुलगी नको होती आणि मी बाहेर पडते तेव्हा आईवर सतत ताण असतो की मुलांशी बोले आणि मग काही मुलगी निघून गेली तर बघ. तर मला सतत भीती वाटते की मी समजा एखादा मुलगा माझ्याशी बोलला, जाताना प्रवासात धक्का लागतो, माझ्या वडिलांना कळलं तर ते मला दोष देतील आणि मग त्यामुळे जर माझ्या आईने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर मला कोणीच पुरणार नाही, त्यापेक्षा मी घराबाहेरच नाही पडणार, मी घरातूनच काहीतरी करेन. आणि मग जेव्हा बोलत बोलत आम्ही गेलो तेव्हा नंतर लक्षात आलं की ह्या सगळ्या ताणाचा तिच्या शारीरिक आरोग्यावर पण खूप मोठा परिणाम होता की ज्याच्यामध्ये तिला पचनक्रिया संदर्भात वेगळे आजार त्रास सुरू झाले होते, त्याच्यामध्ये बऱ्याचदा ऍडमिट करावं लागत होतं. आणि मग बोलता बोलता ती बोलून गेली की मला त्यावेळी एका मानसोपचार तज्ञांनी बघितलं होतं, पण त्यांचा खर्च, औषधांचा खर्च हा मला न परवडणारा आहे, पण मला कळतं आहे की माझ्या मनाचं रोज भांडण सुरू असतं की घरात मी इंजिनिअरिंगची फी भरली आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, मला चांगले मार्क्स आहेत, तर मी बाहेर पडून शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, माझ्या आईचे कष्ट कमी करावे. आणि दुसरं मन मला जायचं म्हटलं तरी पण मला इतकी धडधड होते, घाम फुटतो, चक्कर येते, म्हणजे त्या भीतीने मी बाहेरच पडू शकत नाही. म्हणजे विचारानेच जर मला हा त्रास होतो, बाहेर पडणं अवघड आहे, म्हणून मग मी हा सगळा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करते. पण मग हळूहळू जसं आम्ही ती बोलत गेली आणि मी शांतपणे ऐकत गेले, तसं तसं तिच्याच हळूहळू लक्षात यायला लागलं की ती म्हणाली मला कित्येक दिवसांनी काहीतरी साठलेलं बोलल्यानंतर मला मोकळं वाटतंय आणि मला वाटतंय की मला माझाच ह्याच्यावर उपचार जर मी घेतले ह्याच्यावर तर मला पुढे जाऊन इंजिनियर बनायचं. म्हणजे हा माझा अनुभव आहे की शांतपणे फक्त मी ऐकलं, कुठलाही सल्ला मी तिला दिला नाही, पण तिच्या मनावरचं मळभ दूर झालं आणि हळूहळू तिला अंधारातून स्वतःची वाट सापडायला मदत झाली. हाच प्रमुख उद्देश हेल्पलाईनचा आहे असं मला वाटतं. मग मॅडम तुम्ही सांगितलं की सगळ्या पद्धतीनं म्हणजे सगळ्या गटातील लोक तुमच्याशी संपर्क साधतायत, मग युवक असतील, व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, शेतकऱ्यांचा काही अनुभव असा एखादा कॉल आहे का की शेतकऱ्यांनी अमुक प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याकडे त्यांचेही काही प्रश्न आहेत
किंवा ते सुद्धा फोन करून त्यांच्या समस्येवर त्यांच्या ताणतणावावर ते तुम्ही उत्तर देऊ शकाल, असे काही फोन तुमच्याकडे आले का? बऱ्याचदा आता जर बघितलं की शेतकरी असणाऱ्या मुलांचे लग्नाचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत आणि एकंदर गावागावांमध्ये एक ताण या वयोगटातल्या मुलांवर आहे की शेती म्हणजे नोकरी नाहीये, तर शेतकऱ्याला मुलगी मिळत नाही किंवा मुली तयार होत नाहीत शेतकरी मुलाबरोबर लग्न करायला. प्रत्येकीला शहरात जायचं आहे, मुली आता खूप शिकतायत आणि त्यांनाही त्यांच्या करिअरचा वाटा निवडत आहेत. तर ग्रामीण भागामध्ये राहायचं नाहीये किंवा शेतीवर आपण कारण जी शेतीची परिस्थिती बघतो आहोत त्याच्यामधून मिळणारं उत्पन्न हे उदरनिर्वाहासाठी पूर्ण नाहीये. त्यामुळे मग नुसती शेती करणाऱ्या मुलाला ह्या सगळ्या प्रकारचे ताणाला सामोरं जावं लागतंय. तशा प्रकारचे फोन आम्हाला येतो. आता आपण बघितलं की हेल्पलाईन आहे तुमची 8 वाजता तुमची किती सुरू होते? साधारण 10 ते 6 दिवसभरातले आहेत. मग एका वेळेस किती लोक संपर्क साधू शकतात किंवा काय कशा पद्धतीने ती सिस्टीम ती पद्धत कशी आहे? एक यंत्रणा आहे ज्याच्यावर प्रत्येक व्यक्ती फोन करते तेव्हा त्याला कोणी ना कोणी, कारण काय होतं की फोन आला वेटिंग आला की मग परत लोक संपर्क करण्यास टाळाटाळ करतात. तसं शक्यतो होणार नाही. सुरुवात आहे आता, सगळ्या कॉलना आम्ही उत्तर देत आहोत. जसं लोकांचं हे गरज वाढत जाईल तशी ती यंत्रणा पण आम्ही आणखी वाढवत नेऊ असं म्हणून. आपण बघितलं की युवकांसाठी कोणीही असेल म्हणजे ज्यांना ताणतणाव येतोय, ज्यांना वाटतं की आपण बोलावं, मोकळं व्हावं, मग आपण असं की कोणीतरी आपलं ऐकून घेणार आहे, मला माझी जी समस्या आहे, माझ्या मनातील वेदना आहे, ती वेदना कोणतरी ऐकून घेते आणि त्याच्यावर मला उत्तर सांगते. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा वेळेस प्रत्येक वेळी अनेक गोष्टी ताणतणावाला सामोरं जावं लागतं. निश्चितपणे जर तुमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं जर काही ताणतणाव असेल, तुम्हाला असं वाटलं की मला कोणाशी तरी बोलायचंय, तर निश्चितपणे युवा मैत्रिणी हे जागा तुम्हाला त्यासाठी निर्माण केलेली आहे. आम्ही स्क्रीनवर जे नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि मग तुम्ही दिवसभरात 10 ते 6 या वेळामध्ये तुम्ही त्यांच्याशी बोला, मन हलकं करा. निश्चितपणे तुमच्यावर ज्या समस्या आहे, तुमच्याजवळ जो ताणतणाव आहे, तो ताणतणाव कमी करण्यासाठी निश्चितपणे युवा मैत्रीचे जे कार्यकर्ते आहेत, ते तुम्हाला जे काउन्सिलर आहेत, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सल्ला देतील. धन्यवाद. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्याला माहितीतील तुम्ही स्वतः जर बघणार असाल, तुमच्यामध्ये काही ताणतणाव असेल त्या तुमच्या माहितीतील कोण जर तो आपल्याला लक्षात येते की हा ताणतणावाखाली वागतोय, तर त्याला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि निश्चितपणे एक चांगलं काम करा. धन्यवाद. ज्येष्ठ समुपदेशक आणि मानसतज्ञ डॉक्टर शिरीषा साठे यांच्याशी उद्घाटन प्रसंगी डॉक्टर गीतांजली यांनी संवाद साधला. तर त्या संवादाचे काही अंश आता पाहूया. या सगळ्या मेट्रोसारख्या शहरात शिक्षण घेणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या युवा वर्गाचे काही वेगवेगळे प्रश्न डोळ्यासमोर येतात. तर त्यातल्या त्यात तुम्ही काम करत असताना तुम्हाला कोणते मानसिक आरोग्य क्षेत्रातले प्रश्न साधारणतः जाणवतात किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न तुमच्या समोर येतात? मानसिक आरोग्याचे प्रश्न असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पुण्यामध्ये आलेले युवक असं नसून आता सगळीकडे जे दिसतं आहे, जे या युवकांच्या बाबतीत विशेषतः बाहेरून जर पुण्यात आलेले असतील तर जे साधे की मानसिक आरोग्य म्हणल्यानंतर त्याचे जे 6 साधे स्तंभ म्हणून आपण त्याच्यामध्ये झोप नंबर 1, नंबर 2 सूर्यप्रकाश, नंबर 3 एक्सरसाइज किंवा काय म्हणता येईल हालचाल, तरी कमीत कमी म्हणजे व्यायाम आणि एक्सरसाइज हा तर एक भाग झाला, पण हालचाल. 3रा आहार, 4था आहार, 5वा ताण आणि त्यातनं सगळ्यात अजून महत्त्वाचा 6वा स्तंभ म्हणजे सोशल कनेक्ट. हे जे मुख्य आरोग्य म्हटल्यानंतर ते कशावरती आधारित असतं, तर ह्याचे जे 6 पैलू आहेत ना, ह्यालाच पहिल्यांदा सुरुंग लागायला सुरुवात होती. म्हणजे झोप अपुरी होणं विविध कारणांनी असे तिथूनच ती पहिली सुरुवात होते. मग ते व्यक्त कशा पद्धतीने होईल हा एक भाग आहे. ताण हा मुद्दा तर येतोच आणि तो विविध कारणांनी येतो. म्हणजे आत्ताच आम्ही बोलत होतो
की ग्रामीण भागातनं जेव्हा विशेषतः पुण्यामध्ये तरुण येत आहेत आता, त्यातलं बऱ्याचशा तरुणांचं प्रमाण हे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी येणारे तरुण खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत पुण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आणि नंबर ऑफ ॲस्पिरंट्स असं जर आपण रेशो बघितला तर तो इतका व्यस्त आहे. आणि ही मुलं अनेक वर्ष आणि तेच पुन्हा घरदार विकलेलं किंवा कर्ज काढलेलं, जमीन विकलेली किंवा काय म्हैस विकलेली, असे कुठल्या तरी पद्धतीने पैसे उभे केलेत आणि शहरात आले आहेत राहायला. आणि 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष अटेम्प्ट चालूच आहेत आणि प्लॅन बी काहीही तयार नाही. हा एक खूप मोठा भाग आहे. आणि ह्याच्यामध्ये चुकीची माहिती असणं, काहीतरी त्या करिअरच्या संदर्भात आकर्षण असणं, त्याच्याविषयीच्या खरंच आकडेवारीविषयी खूप अज्ञान असणं, असे अनेक मुद्दे आहेत. हा एक भाग मला दिसून येतो. म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंगला येणाऱ्यांमध्ये असं एक प्रमाण, म्हणजे अशी एक कॅटेगरी मला दिसते. बाकी इन जनरल मेट्रो सिटीमध्ये राहिल्यामुळे जो भाग आहे, म्हणजे बाहेरून आलेल्यांचे तर अनेक बाबतीत, म्हणजे अगदी त्यांच्या भाषेमध्ये, विशेषतः पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्ही मराठी बोलणारे असलात तरी तुमचं मराठी हे मराठी इथपासनं आम्ही स्वतः फेस केले. सासवडला जेव्हा आलो ना, मला आठवते की जेवढी कोणी असतील जे बाहेर गावात आलेत ना, आम्ही नळा न व्हायचं आणि तिथून सुरुवात आमची झाली. अगदी म्हणजे इथपासनं त्या भाषेपासनं एक वेगळ्या पद्धतीचं काय म्हणू आपण त्याला, डिस्क्रिमिनेशनच असतं एक प्रकारचं. हेटाळणी केली जाते वेगवेगळ्या पद्धतीने. अशा आमचा हेल्पलाईन नंबर असेल 8879233233. याच्यावर तुम्ही मोकळेपणाने आम्हाला फोन करू शकता. तुमच्या मनातील सगळ्या जे काही ताण आहेत, ज्याबद्दल तुम्हाला बोलावंसं वाटतं, त्याच्यावर तुम्ही मोकळेपणाने तुम्ही आमच्याशी बोलू शकता. 8879233233. थँक्यू ताई.